17 नंबरचा प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेमकडे व्यवस्थित लक्ष द्यायचं. प्रॉब्लेम समजला तर उत्तर येईल. मिस्टर चरण सिंग परचेस फर्निचर ऑन 1 एप्रिल 2013 कॉस्टिंग ₹20,000. आपल्याला काय सांगितलेलं आहे, एक मिस्टर चरण सिंग नावाचा व्यक्ती आहे. त्या व्यक्तीनं काय केलेलं आहे, 1 एप्रिल 2013 रोजी 20,000 किमतीचं उपस्कर फर्निचर खरेदी केलेलं आहे. ओके. त्यानंतर ही चार्जेस डिप्रिशिएशन @10% पर ॲनम ऑन रिड्युसिंग बॅलन्स मेथड. त्यानंतर हा मिस्टर चरण सिंग काय करत आहे, तर पर्रासन आधिक्य पद्धती, मराठीमध्ये आपण ज्याला रासमान किंवा पर्रासन आधिक्य पद्धती म्हणतो, त्या पद्धतीनुसार 10% दराने काय करत आहे, तो घसारा आकारत आहे. आता मराठीत तर समजते ना अजयश, मराठीत समजते ना, घसारा आकारत आहे किती, 10%. ओके. पुढे सांगितलेलं आहे आपल्याला 1 जुलै 2016 ही सोल्ड आउट सम पार्ट ऑफ द फर्निचर वर्थ ₹2,000. आपण काय केलेलं आहे, 1/7/2016 रोजी फर्निचरचा काही भाग ₹2,000 विकला. पुढे सांगितलेलं आहे द ओरिजिनल कॉस्ट ऑफ विच ऑन 1 एप्रिल 2013 वॉज ₹4,000. आणि जो भाग आपण विकला, जो फर्निचरचा भाग आपण विकला, त्याची किंमत 1/4/2013 म्हणजे जेव्हा ते फर्निचर आपण खरेदी केलं त्यावेळेस त्याची किंमत किती होती, तर ₹4,000 त्याची किंमत होती. तो भाग आपण कितीला विकला, ₹2,000 विकला. पुढे सांगितलेलं आहे फायनान्शियल इयर ऑफ मिस्टर चरण सिंग एंड्स ऑन 31 मार्च एव्हरी इयर. आणि हा जो मिस्टर चरण सिंग आहे, हे आपले जे बुक्स आहेत, हे रेकॉर्ड आहे, ते ऑडिटिंग केव्हा करते, केव्हा बुक केव्हा क्लोज करते, तर दरवर्षी 31 मार्चला आपले पुस्तकं बंद करते. त्या दिवशी आपल्याला डिप्रिशिएशन हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला दाखवायचा असतो, म्हणजे तेव्हा डिप्रिशिएशन आपल्याला आकारायचं असते. पुढे सांगितलेलं आहे यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर द फर्निचर अकाउंट फॉर द फर्स्ट 4 इयर. आणि आपल्याला पहिल्या 4 वर्षाकरिता फर्निचरचं अकाउंट तयार करायचं आहे. एवढा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. ओके. आता या प्रश्नासाठी पहिले आपल्याला वर्किंग नोट करायचं आहे. वर्किंग नोटमध्ये पूर्ण गोष्टी समजून घ्यायच्या आहे. त्यानंतर आपल्याला फर्निचर अकाउंट तयार करायचं आहे. ओके. या आवाज करू नका. आवाज करू नका. गोष्टी नंतर करा. ओके. काय सांगितलं आपल्याला, वर्किंग नोट करताना आपल्याला काय पाहायचं आहे, कोणत्या तारखेला आपण ट्रान्झॅक्शन केलं ते बघू. आपण पर्टिक्युलरमध्ये काय आहे, नेमकं काय केलं ट्रान्झॅक्शन ते बघू. आपल्याला सांगितलेलं आहे फर्निचरचे आपले 2 पार्ट झालेले आहे. एक फर्निचर आपण खरेदी केलं, त्याचे 2 पार्ट पडले. एक ₹16,000 पार्ट पडला आणि एक दुसरा 4,000 पार्ट पडला. ओके. आणि टोटल फर्निचर किती होतं, या तिन्ही गोष्टी आपण एकत्र पाहून घेऊ. आता पहिलं काय केलं आपण 2013 बरोबर आहे, एप्रिल 1 या दिवशी आपण काय केलेलं आहे, फर्निचर परचेस केलेलं आहे. उपस्कर खरेदी केलेला आहे आपण या तारखेला. किती रुपयाचं उपस्कर खरेदी केला आपण, तर ₹20,000 फर्निचर आपण घेतलेला आहे. आणि पुढे आपल्याला सांगितलेलं आहे की ₹4,000 जो पार्ट आहे तो आपण ₹2,000 विकलेला आहे. म्हणून आपण ऑलरेडी तिन्ही गोष्टी इथं क्लिअर करून घेऊ. एक ₹16,000 पार्ट पडेल, ज्या अर्थी एक पार्ट 20,000तला ₹4,000 पार्ट आहे, त्या अर्थी उरलेला पार्ट कितीचं राहील, ₹16,000 पार्ट राहील. ओके. त्यानंतर आपल्याला काय सांगितलेलं आहे की
बाकी कोणतंही आपण ट्रान्झॅक्शन केलेलं आहे का? आता कोणतंही ट्रान्झॅक्शन केलेलं नाही. व्यवस्थित तुमच्या याच्यामध्ये बघायचं, नंतर बाहेर गेल्यानंतर हसा मजाक करा काय करा, पण सध्या लक्ष द्या. मग समजत नाही म्हणता म्हणून सांगत आहे. 16,000 नाही म्हणूनच ते कुठून आले ते सांगत आहे. आपल्याला सांगितलेलं आहे की 20,000 रुपयाचं फर्निचर आपण खरेदी केलेलं आहे. 20,000 रुपयाचं फर्निचर आपण खरेदी केलेलं आहे. या 20,000 पैकी 4,000 रुपयाचा एक पार्ट आपण विकलेला आहे 2,000 रुपयाचा. 20,000तून 4,000 गेले म्हणजे डेफिनेटली दुसरा पार्ट कितीचा असेल? 16,000. 4,000 गेले म्हणजेच 16,000. असे दोन पार्ट आहे. 16 4 20. ओके. त्यानंतर आता आपल्याला डिप्रिशिएशन आकारायचं आहे 10% पर एनम. ओके. तर हे डिप्रिशिएशन कधी आकारायचं आहे आपल्याला? पहिल्या वर्षी 2014 मार्च 31 या दिवशी आपल्याला डिप्रिशिएशन आकारायचं आहे. %10% ऑन जेवढे आहे त्याच्यावर आपण तिन्ही गोष्टीवर आकारू. ओके. आता 16,000 रुपयाचा जो पार्ट आहे त्याच्यावर 10% डिप्रिशिएशन आपण आकारणार आहोत 1,600. 10% डिप्रिशिएशन. कोणत्याही रकमेची एका अंकानंतर दशांश चिन्ह जर दिलं तर ती रक्कम काय बनते? 10% बनते. 2 अंकानंतर जर दशांश चिन्ह दिलं तर 1% बनते. त्या टक्क्याला जेवढे पाहिजे तेवढे तुम्ही टक्के कन्वर्ट करू शकता. 160 म्हणजे 1% गुणिले 10 म्हणजेच 10%. ओके. 4,000च्या 10% किती होईल? तर 400 रुपये. ओके. त्यानंतर इथं किती राहील? 2,000. हा झाला आपला डिप्रिशिएशन. आता आपल्याला काढायचं आहे की नेक्स्ट इयरसाठी बॅलन्स किती राहील. ते बॅलन्स राहील 2014 एप्रिल 1 बॅलन्स ऑफ फर्निचर 16,000 रुपयाचा जो पार्ट आहे त्याचं बॅलन्स किती राहील? कॅल्क्युलेटर सर्वांनी काढायचं. एकाकडून मला उत्तर अपेक्षित नाही, सर्वांचं उत्तर आलं पाहिजे. म्हणजे एकाचं चुकीचं आलं तर समजते कोणाचं तरी चुकलं. बरोबर आहे. किती राहते सांगा? 14,400 हा पहिल्या पार्टमधला बॅलन्स आहे. दुसऱ्या पार्टचं बॅलन्स किती आहे? 3,600 आणि तिसऱ्याचा 18,000. आता हे 18,000 काय आहे? तर या दोन्हीची टोटल आहे. ओके. पहिल्या पार्टची शिल्लक, दुसऱ्या पार्टची शिल्लक आणि ही दोन्ही मिळून शिल्लक. पहिल्या याच्यावरचा पार्टवरचा डिप्रिशिएशन, दुसऱ्या याच्यावरचा डिप्रिशिएशन, दोन्ही मिळून टोटल 2,000. ओके. त्यानंतर 2014-15 या इयरमध्ये आपण काही केलेलं आहे का? काहीही केलेलं नाही. दुसऱ्या वर्षीसुद्धा आपल्याला डायरेक्टली डिप्रिशिएशन आकारायचं आहे 2015 मध्ये. इयर सुरू कधी झाला? 2014 एप्रिल 1. संपेल कधी? 2015 मार्च 31. आता 10% पुन्हा डिप्रिशिएशन आकारायचं आहे आपल्याला. पद्धत कोणती आहे आपली? डिमिनिशिंग बॅलन्स मेथड. त्यालाच आपण रिड्युसिंग बॅलन्स मेथड म्हणतो, त्यालाच आपण राईट अँड डाऊन व्हॅल्यू मेथड म्हणतो किंवा त्याला WDV मेथड म्हणतो. ध्यानात ठेवायचं, काहीही विचारू शकतात. ओके. तर ह्या पद्धतीचे नाव आपल्याला माहीत असले पाहिजे. तर आता कोणत्या याच्यावर आपल्याला डिप्रिशिएशन आकारायचं आहे की जे काही आपल्याकडे बॅलन्स आलेला आहे त्या बॅलन्सवर आपल्याला 10% डिप्रिशिएशन आकारायचं आहे. अगोदर काय करत होतो आपण? ओरिजिनल कॉस्टमध्ये जे काही त्याची ओरिजिनल प्राइस आहे त्याच्यावर डिप्रिशिएशन आकारत होतो. म्हणजे दरवर्षीचं डिप्रिशिएशन हे सेम राहत होतं, घसाऱ्याची रक्कम सारखी राहत होती. परंतु जसं आता इथं आपला बॅलन्स बदलते या पद्धतीमध्ये, त्या बॅलन्सवर आपण डिप्रिशिएशन आकारत जाणार आहोत. पहिल्या याच्यावरचं डिप्रिशिएशन किती राहील? 1,440. त्यानंतर याच्यावर किती राहील? त्यानंतर 1,800. ओके. त्यानंतर आपल्याला काढायचं पुन्हा याचं बॅलन्स 2015 एप्रिल 1 मध्ये बॅलन्स ऑफ फर्निचर किती राहील? पहिल्या याचा बॅलन्स 12,960. दुसऱ्या पार्टचं बॅलन्स 3,240. तिसऱ्या पार्टचा 16,200. सर्वांचं बरोबर आहे? कोणी अतिरिक्त काढलं उत्तर? नाही ना? ओके.
त्यानंतर तिसऱ्या वर्षामध्ये आपण काही केलेलं आहे का? तिसरं वर्ष म्हणजेच 2015 एप्रिल 1 ते 2016 मार्च 31 या कालखंडामध्ये आपण कोणतेही ट्रान्झॅक्शन केलेलं आहे का? नाही, जुलैमध्ये केलेला आहे. आपला कालखंड पहिले निश्चित करून घ्यायचा. जे काय आपलं फायनान्शियल इयर आहे 2015 एप्रिल 1 टू 2016 मार्च 31 या कालखंडामध्ये आपण कोणत्याही प्रकारचं ट्रान्झॅक्शन केलेलं नाही. त्यानंतर 3 महिन्यानंतर आपण तो 4000 रुपयाचा पार्ट सोल्ड केलेला आहे. ओके, तर याला आपण पुन्हा एकदा डिप्रिशिएशन आकारू. 2016 मार्च 31 आपण डेट पहिले निश्चित करून टाकायची की आपलं फायनान्शियल इयर कोणतं आहे, सुरू कधी झालं, संपलं कधी, हे जेव्हा तुम्ही निश्चित कराल आणि मग हे करायचं आहे की यामध्ये या कालखंडामध्ये काही ट्रान्झॅक्शन केलेलं आहे का, मग ते चेक करायचं आहे आपल्याला. ओके, केलं नसेल तर आपल्याला डायरेक्टली डिप्रिशिएशन इथं आकारायचं आहे. आता पुन्हा डिप्रिशिएशन आपल्याला आकारायचं आहे आपल्या बॅलन्सवर. आपली बॅलन्स आलेली आहे पहिल्या पार्टची, याच्यावर आकारायचं आहे 1296. दुसऱ्या याच्यावर 324 आणि तिसऱ्या पार्टवर टोटल याच्यावर 1620. आता आपला बॅलन्स किती राहते आपलं? 2016 एप्रिल 1 किती राहते पहिल्याचं? 11664. दुसऱ्याचं 2916. त्यानंतर 14580. जर कधी हे जर चुकीचं वाटलं तर या दोन्हीची टोटल करायची, ते एवढी येते का बघून घ्यायची, चेक करायचं. ओके, या दोन्हीची टोटल म्हणजेच ही आहे. यासाठीच हा कॉलम आपण केलेला आहे. म्हणजे तुम्हाला या सर्व गोष्टी आता याच्यामध्ये क्लिअर होऊन जातील. जेव्हा तुम्ही बाकीच्या एंट्री करसाल तर ही तुम्हाला ही किंमत घ्यायची आहे आणि ज्यावेळेस आपण विक्री करतो त्यावेळेस मग याच्यातल्या किमती आपल्याला घेता येईल. ओके, त्यानंतर आता केलं आपण 2016 मध्ये ट्रान्झॅक्शन. 2016 जुलै 1 बरोबर आहे. या दिवशी आपण कोणता पार्ट सोल्ड केलेला आहे? हा सेकंड पार्ट आपण सोल्ड केलेला आहे 2000 रुपयाचा. त्या सोल्ड करण्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे, ज्या तारखेला आपण हा भाग सोल्ड केलेला आहे त्या तारखेला काय करायचं, त्याचं व्हॅल्युएशन करायचं आहे. व्हॅल्युएशन काय करायचं, तर तोपर्यंत आपल्याला त्याचं डिप्रिशिएशन लेस करून घ्यायचं आहे. त्याच्यावर आपण डिप्रिशिएशन आकारू. आता या पार्टवर आपल्याला सध्या डिप्रिशिएशन आकारण्याची गरज नाही, आपण वर्षाच्या शेवटी आकारणार आहोत. फक्त याच्यावर आपल्याला डिप्रिशिएशन आकारायचं आहे. तर तो डिप्रिशिएशन किती आहे? 10%. तर कशावर? ऑन 2960. ओके, याच्यावर आपल्याला आकारायचं आहे. आता याच्या 10% म्हणजे किती होते, तर 291.6 म्हणजेच किती, 292 रुपये हा याच्यावरचा डिप्रिशिएशन राहील. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, 292 हा एका वर्षाचा डिप्रिशिएशन आहे. ध्यानात ठेवायचं, 292 किती दिवसाचा आहे? एका वर्षाचा. आपल्याला किती दिवसाचा काढायचा आहे? एप्रिल टू जुलै. एप्रिल टू जुलै किती होते सांगा? 3 महिने. कसे काय होते मोजा बरं? 3 होते की 4 होते मोजा? किती होतात मोजा ना, तुम्हाला मोजता येत नाही. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, जे काय असं मोजायचं तसं. एप्रिल पासून आपलं वर्ष सुरू होते जुलैपर्यंत किती महिने होते? किती होते? हा, एप्रिल पासून. पण हे जुलैची तारीख किती आहे? त्याला 1 महिना पकडायचा का? झालं. मग तेच पाहायचं, जुलै दिला म्हणजे जुलै नाही पकडायचा. ओके, म्हणजे 3 महिने आपण फर्निचर 3 महिने यूज केलं, 3 महिन्याचं डिप्रिशिएशन आपल्याला इथं काढायचं आहे. हे जे 292 दिलेलं आहे ते हे किती आहे? 1 इयरचा डिप्रिशिएशन आहे. बरोबर आहे. एका वर्षाचा आपला हा घसारा आहे. आपल्याला फक्त 3 महिन्याचा घसारा काढायचा आहे. म्हणून याला आपल्या भागीला करायचं, याला डिवायडेड बाय 12 × 3 किती येते सांगा? 73. बरोबर आहे सर्वांचं 73. काही प्रॉब्लेम? कॅल्क्युलेटर आहे तुमच्याकडे? काढलं? 73 आलं.
पाहून घ्या. काही पॉईंट आलं, काही पॉईंट आलं का त्यापुढे? पॉईंट आलं तर वाढवा लागते, कमी करा लागते. 72 73 ते ना पॉइंट मध्ये ते इकडे काय पॉईंट नंतर किती आलं? काहीच नाही आलं. ओके 73. ओके, फक्त आता आपल्याला एकाच पार्टचं बघायचं आहे, बाकीचं काहीच बघायचं नाही. किंवा हे जे आहे 73 आपण याच्यामध्ये लिहून टाकू. त्यानंतर आता करत आहोत आपण याला सोल्ड. पहिले आपण बॅलन्स पाहू किती राहते ते. 2016 जुलै 1 बॅलन्स ऑफ फर्निचर. याचं बॅलन्स पूर्णच्या पूर्ण 11,664 राहील. याचं बॅलन्स किती येते सांगा आता? 2,843. आणि इकडे बॅलन्स किती राहते? 14,507. ओके, बरोबर आहे. ओके, त्यानंतर आता आपण केलेली आहे सोल्ड 2016 जुलै 1. किती रुपयाचं विकलं आपण हे फर्निचर? 2,000 रुपयाचं हे फर्निचर आपण विकलेलं आहे. ओके, किती रुपये राहतात बाकी? आवाज करू नका. काय झालं तुम्हाला इथं? 2,843 रुपयाचं फर्निचर होतं, ते तुम्ही किती रुपयाला विकलं? 2,000ला विकलं. म्हणजे 843 काय आहे तुमचा? लॉस आहे. ओके, आवाज करू नका. तुम्हाला इथं किती रुपये तोटा झाला? तर 843 रुपयाचा तोटा झाला. त्यानंतर आता शेवटच्या वर्षी आपल्याला डिप्रिशिएशन आकारायचं आहे. ओके, शेवटचं वर्ष आहे आणि डिप्रिशिएशन आकारायचं आहे. 2017 मार्च 31. पहिल्या पार्टवर आपल्याला डिप्रिशिएशन किती आकारायचं आहे? 1,166. बरोबर आहे, 1,166. 0.4 येते, त्याला आपण सोडून देऊ. त्यानंतर दुसरा जो पार्ट आहे याच्यावरचं आपण डिप्रिशिएशन ऑलरेडी आकारलेला आहे. किती आकारलेला आहे? तर 73 रुपये आकारलेला आहे. हे फक्त ध्यानात ठेवायचं का? इथं लिहून देऊ, इथं लिहून टाकू आपण 73 रुपये. ओके, हे केव्हा घ्यायचे आहे? जेव्हा डिप्रिशिएशन आकारू आपण त्यावेळेस दोन्हीची आपल्याला टोटल दाखवायची आहे. वर आपण ऑलरेडी आकारलेला आहे, इथं फक्त आपण लिहून ठेवत आहे. या मशिनरीचा आपल्याकडे पार्ट शिल्लक नाही आहे. फक्त आकारताना आपल्याला 73 रुपये शेवटी दाखवायचं आहे. 1,166 या दोन्ही मिळून टोटल आपल्याला इकडे दाखवायची आहे. काय नाही नाही, पुन्हा मायनस करू नका. फक्त ते मग ध्यानात राहील तुमच्या, मांडूच नाही ना. फक्त ते ध्यानात ठेवजा मग की डिप्रिशिएशन कोणतं घ्यायचं आहे. आता फक्त आपल्याला शेवटच्या याच्यामधून शिल्लक दाखवायची आहे 1,166. ऑलरेडी आपण एक इथं मायनस केलेली आहे. आता आपल्याकडे शेवटची जी बॅलन्स आहे, एक फर्निचरचा जो पार्ट आहे, वर्षाच्या शेवटी 4 वर्षानंतर आपला जो त्याचा शिल्लक फक्त पार्ट राहील की या मशिनरीचा. बरोबर आहे, इथे आणि इथे शिल्लक काय राहील? सेम राहील. तर ते आपण इथं कोणत्याही प्रकारची शिल्लक राहणार नाही. 2017 एप्रिल 1 बॅलन्स ऑफ फर्निचर. पहा किती राहते बॅलन्स? 10,498. बरोबर आहे. त्यानंतर इकडे किती राहते सांगा? 507.
आपण इथं काय केलेलं आहे, हे मायनस केलं नाही, 843 रुपये लॉस, म्हणजे लॉसचा आणि ते दोन्ही मिळून आपल्याला हे दिलेलं आहे. लॉस याच्यातून मायनस केल्यानंतर बरोबर येईल. पण लॉस पण मायनस करा, नाही लॉस पण मायनस करा. लॉसची अमाऊंट याच्यामध्ये आहे, लॉसची अमाऊंट याच्यामध्ये आहे ऑलरेडी आपली, म्हणून आपल्या इथं तीच शिल्लक दिसत असेल 843 रुपयानं, बरोबर आहे. म्हणजे बॅलन्स आपलं एवढंच इथं सुद्धा येईल 843 रुपये मायनस केल्यावर. ओके, पाहून घ्या एकदा, बघितलं करून. 14,507 मधून पहिले 843 मायनस करा, 843 मायनस करा आणि त्याच्यातून मग मायनस करा 1,166. हे मायनस केल्यावर नाही 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 काय काढता तुम्ही उत्तर. या 14,507 मधून 843 किती किती आले. आणि त्याच्यातून 1,166 मायनस करा, दोन्ही पण मायनस करा म्हटलं मी तुम्हाला. हां, आता किती आलं, 10,498. हा ओके, 12,498, 11,664. आवाज करू नका. 14,573. काय राहिलं मायनस करायचं मग. नाही, आपलं उत्तर तर बरोबरच यायला पाहिजे ना सर्व. थांबा, 2,000चा फरक इथं पडलेला आहे. $12,507, कारण पार्ट गेलेला आहे ना तो आपला, टोटल व्हाय नाही आहे. हे 2,000 रुपयाचा पार्ट विकला नाही का आपण. आता बघा, पार्ट 2 मधला 2,000 रुपयाचा पार्ट आपण विकलेला आहे. हे टोटल पार्ट आहे. त्या टोटल पार्ट मधून 2,000 आपल्याला मायनस करून दाखवावं लागेल. हां, ते मायनस नाही केले, म्हणजे 12,507 आहे, त्याच्यातून 1,166 मायनस केले आणि हे 843 लॉस मायनस केला. ओके, म्हणजे ते बरोबर एवढी शिल्लक आपली यायला पाहिजे. ज्यावेळेस आपण 4 वर्ष फर्निचर अकाउंट करू, 4 वर्षानंतरची शिल्लक एवढी दोन्ही यायला पाहिजे. इथपर्यंत आहे. काही प्रॉब्लेम आहे का सांगा. आता वर्किंग नोटमध्ये काही प्रॉब्लेम आहे का. सर्व गोष्टी मायनस करा, येऊन जाईल. आलं, इथं नाही आलं म्हणते ना. ओके, आता काही प्रॉब्लेम आहे. आणि ध्यानात ठेवायचं, ज्या आपण ब्रॅकेटमध्ये संख्या ठेवलेल्या आहे त्या आपण मायनस केलेल्या आहे. मायनसचे सिम्बॉल न लिहिता आपण त्याला ब्रॅकेट दिलेलं आहे. ओके, हे समजून घ्यायचं. जिथं जिथं आपण ब्रॅकेट दिलेलं आहे त्या त्या गोष्टी आपण मायनस केलेल्या आहेत. आता काही प्रॉब्लेम आहे कोणाला, समजलं नाही असं काही आहे. आता एवढ्या या तक्त्यावरून आपल्याला सर्व फर्निचर अकाउंट वगैरे करता येते. आता 3 वर्षापर्यंत तर तुम्हाला काहीच टेन्शन नाही आहे. डायरेक्ट डिप्रिशिएशन करायचं आहे. फक्त 4थ्याच वर्षी आपल्याला बघायचं आहे की नेमकं काय करायचं आहे. ओके.